मंडळी, मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा वर आला असून ताज्या आकडेवारीनुसार 92 बालकांचा आणि 4 मातांचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय. ही केवळ एक संख्या नसून ती व्यवस्थेच्या अपयशाचं जळजळीत वास्तव आहे. हे मृत्यू का होत आहेत असा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा समोर येतं ते म्हणजे आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा असलेला प्रचंड अभाव आणि प्रशासकीय व्यवस्था. त्यात मेळघाटातील दुर्गम भागात रस्ते नीट नसल्यामुळं वेळेत रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. त्यामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या मातांना किंवा बालकांना तासनतास प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वाटेतच त्यांचा जीव जातो. दुसरीकडे आपल्या शहरांमधील परिस्थिती पाहिली तर ती अत्यंत विसंगत वाटते. शहरांमध्ये लग्न सोहळे, हॉटेल्स आणि घरगुती कार्यक्रमांमधून दररोज टनांची अन्नाची नासाडी होते, जे अन्न कचऱ्यात फेकलं जातं. त्याचवेळी मेळघाटातील एक आदिवासी बाळ केवळ अन्नाच्या अभावामुळे किंवा योग्य पोषण न मिळाल्यामुळे मृत्यूशी झुंज देत असतं. हे चित्र कोणत्याही माणसाचं हृदय पिळवटून टाकणार आहे. मेळघाटातील बालकांचं कुपोषणामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण का वाढतंय? कुपोषितांच्या मृत्यूबद्दलचं दुर्लक्षित असणारं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? त्यावर न्यायालयाने सरकारची कान उघडणी कशा प्रकारे केली आहे, या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मेळघाटामधील कुपोषणाचं हे भीषण वास्तव आजच्या आधुनिक काळात देखील महाराष्ट्राला खिळून आहे. गेल्या काही महिन्यांमधल्या आकडेवारीनुसार मेळघाटामध्ये 92 बालकांचा आणि 4 मातांचा कुपोषण किंवा त्या संबंधित आरोग्य समस्यांमुळे मृत्यू झालाय. 92 ही फक्त मृतांची आकडेवारी नसून ती एका संपूर्ण पिढीच्या नाशाची आणि सरकारी यंत्रणेच्या अपयशाची गोष्ट आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात गाजत असतानाही जमिनीवरची परिस्थिती जशी आहे तशीच राहिली आहे. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यांमध्ये पसरलेल्या या आदिवासी पट्ट्यात कुपोषणाचा विळखा इतका घट्ट आहे की दरवर्षी पावसाळा आला की इथं मृत्यूचं तांडव सुरू होतं. पण सरकार मात्र फक्त आकडेमोड आणि प्रतिज्ञापत्र सादर करताना दिसून येतं. म्हणूनच उच्च न्यायालयाने अलीकडेच अत्यंत तीव्र शब्दात सरकारला फटकारले की एका बाजूला सरकार लाडकी बहीण सारख्या योजनांवर हजारो कोटी रुपये खर्च करतंय, पण दुसरीकडे आदिवासी माता आणि लहान मुलं उपचारांशिवाय आणि अन्नाशिवाय मरतायत. त्याचं काय? ही बाब अत्यंत क्लेशदायक आणि संतापजनक आहे. या सततच्या कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूची कारणं शोधली तर लक्षात येतं की मेळघाटातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि तिथं आजही तज्ज्ञ डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. रस्ते नाहीत, दळणवळणाची साधने नाहीत आणि गंभीर परिस्थितीत रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी साधी अँब्युलन्सही उपलब्ध नाही, ज्यामुळे अनेकदा गर्भवती मातांना पायपीट करावी लागते किंवा वाटेतच जीव गमवावा लागतो. हे कुपोषण वाढण्यामागं केवळ अन्नाचा अभाव हे एकमेव कारण नसून तिथं असलेल्या बालविवाहाची प्रथा, कमी वयात येणारं मातृत्व, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि रोजगारासाठी होणारं स्थलांतर हे घटकही तितकेच कारणीभूत आहेत. आदिवासी बांधव रोजगारासाठी सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांमधून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यासोबत असलेली लहान मुलं आणि गर्भवती महिलांना योग्य आहार आणि लसीकरण मिळत नाही. परिणामी लहान मुलं जन्मतः कमी वजनाची आणि कुपोषित जन्माला येतात आणि मग डायरिया, न्यूमोनिया, पोलिओ यांच्यासारख्या आजारांना बळी पडतात. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात सुरू असलेल्या सुनावणीत हे समोर आलंय की जून 2025 ते नोव्हेंबर 2025 या केवळ 5 महिन्यांच्या कालावधीत 65 बालकांचा मृत्यू झाला होता. आणि ही मालिका 2026च्या एप्रिल महिन्यापर्यंत थांबलेलीच नाहीये. उलट त्यात आणखी वाढ होत आहे. कारण याच काळात 220 हून अधिक मुलं ही अति तीव्र कुपोषित श्रेणीत आढळलीत आणि त्यातील निम्म्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. या गंभीर परिस्थितीवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अत्यंत कठोर शब्दात फटकारला असून आम्ही हात जोडतो, पण सांगा की हे रुग्णालय कधी पूर्ण होणार, असे उद्गार न्यायालयाने काढले. कारण गेल्या 25 वर्षांपासून न्यायालय सातत्याने आदेश देत असूनही धारणी आणि चिखलदरा या भागात एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहू शकलेलं नाहीये. सरकारने न्यायालयाला सांगितलंय की धारणी येथील 100 खाटांच्या रुग्णालयाचं रूपांतर 300 खाटांच्या जिल्हा रुग्णालयात करण्याचा GR 18 मार्च 2026 रोजी करण्यात आलाय. परंतु न्यायालयाने यावर ताशेरे ओढले की कागदावरचे हे तुमचे निर्णय प्रत्यक्ष जमिनीवर कधी उतरणार? कारण मेळघाटात आजही तज्ज्ञ डॉक्टरांची पदं रिकामीच आहेत आणि जे डॉक्टर नियुक्त केले जातात ते केवळ व्हिजिट देऊन परत जातात. तिथं राहून सेवा द्यायला कोणीही तयार होत नाही. यामध्ये सरकार नेमकं कुठं कमी पडतंय याबद्दल बोलताना न्यायालयाने प्रशासकीय नियोजनाच्या अपयशावर बोट ठेवलंय. कारण जेव्हा मेळघाटातील 43 ते 48 अंश सेल्सिअस तापमानात लोक पाणी टंचाईनं आणि दूषित पाण्यामुळे मरत होते, तेव्हा जबाबदार अधिकारी एसी कार्यालयांमध्ये बसून कागदी घोडे नाचवत होते. हा मेळघाटातील स्थलांतराचा प्रश्न आजही सुटलेला नाहीये. जेव्हा आदिवासी बांधव रोजगारासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यासोबत जाणारी मुलं आणि गर्भवती महिलांना पोषण आहार आणि लसीकरण मिळत नाही, ज्यामुळे कुपोषणाचं हे चक्र अधिक गडद होत जातं.
आदिवासी विकास विभागाच्या बजेटमध्ये 3.4% कपात करणं ही बाब देखील सरकारच्या दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकते, ज्यामुळे मेळघाटातील हा शाप आजही कायम आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनीही आपण कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंवर चर्चा करत आहोत. हाच आपल्या धोरणांचा पराभव आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. जोपर्यंत सरकार डॉक्टर आशिष सातव यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या शिफारसींची अंमलबजावणी करत नाही आणि तिथल्या आरोग्य व्यवस्थेत बदल घडवून आणत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. मेळघाटातील हा प्रश्न फक्त भुकेचा नसून तो मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा आहे, आणि जर याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हा भाग कायमचा विकासाच्या प्रवाहातून तुटलेलाच राहील. म्हणूनच आज गरज आहे तर प्रत्यक्ष कृतीची, जेणेकरून भविष्यात कुपोषणामुळे एकाही मातेचा किंवा बालकाचा जीव जाणार नाही. बाकी मंडळी, मेळघाटात होणाऱ्या कुपोषित बालकांच्या मृत्यूच्या संख्येवाढीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.